आम्हाला यांच्यापर्यंत आम्हाला सांगा आम्ही उभं राहतो. गाडी फिरली पाहिजे अतिक्रमणची. रोज आता येता कुठून ये रोज 15 दिवसांनी उभे राहतो, 10-15 दिवस उभे राहतो. काय म्हणतो, गाडी अतिक्रमणचा विभाग वेगळा आहे आणि माणसं आहे. काढायलाच पाहिजे ना साहेब. काढून टाका गाडी परमनंटली कामासाठी तुमच्याकडे स्टाफ आहे, तो स्टाफच पैसे घेऊन नखरे करतो तुमच्यापर्यंत येतात. त्याच्यामुळे हा सगळा धंदा चालू आहे, मला सगळं माहिती आहे. पण तुम्ही त्यावर करणार आहे की तुमच्यावर कारवाई करू मी आहे की तुमच्यावर कारवाई करू मी आहे. मला त्याच्यातून मला नीट आणि क्लीन शहर पाहिजे. 10 वेळा सांगून जाणार तुमच्यात बदलच होत नाही. सगळ्या सरकारी कार्यालयाच्या आजूबाजूला सगळ्या टपऱ्या टपऱ्या येऊन पडलेल्या काय अर्थ आहे त्याला काय, आणि त्याला काय ही काय पद्धत नाही ना. याच्यात नुकसान काही झालं नाही तुम्हाला जबाबदार तुमच्यावर कारवाई करेल. पाण्यासाठी तुम्ही झोन डिक्लेअर करा ना. कुठे बसताय साहेब, द्या ना भाजीपाला. ब्लॉकचे ब्लॉक करून टाकले रस्ते साहेब. संध्याकाळी आणि इतर वेळेस हा रस्ता इतका पॅक होतो. गाडी पण आपण साहेब पण इथं गाडी लावलेल्या राहतात दोन्ही साईडला. जर यावरच मागं गेलं तर गाडी कसं करायचं, गाड्या कशा जातील, असं काय करू राहिले. आता ही जागा केवढी आहे, दोन्ही साईडला गाड्या राहतात. एक मिनिट आता एक मीटिंग लावा, त्यांना एकदम असं आदेश द्यावा की बाजूला आले पाहिजे. तुमचा बंदोबस्त करू, याचा पण प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. नाही तुम्ही आधी नोटीस आले सिन्नरच्या शहरामध्ये 2-3 पुलाची फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, खाली बसलेले आहे. त्यामुळे काय होतं, पाणी ओव्हरफ्लो होतं आणि शहरामध्ये अनेक व्यापाऱ्यांचं आणि घरात नुकसान होतं मोठ्या प्रमाणात. तर त्याच्यामध्ये आपण मला असं वाटतं की आपत्ती व्यवस्थापनमध्ये राज्य शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे, तर त्याला अद्याप अजून मंजूर मिळाली नाही. तर आपण जरा त्या सेक्रेटरीशी बोलून घ्या किंवा मग मला तात्पुरते अर्जंट 3-4 कोटी रुपये जर दिले, ते 2 ब्रिज मला कुठे कशात तरी बसून आणि त्याचं काम मार्गी लावता येईल. मला मी अर्जंटली 2 एस्टिमेट करून पाठवतो. ती जर मला मान्य दिली तर मला बऱ्यापैकी खाली फ्री करता येईल. आणि आपण त्या याच्याशी बोलून घ्या ना, आपत्ती व्यवस्थापनच्या सेक्रेटरीशी. अहो काय आता तेवढं मला सवडच नाही बघायला. त्याचं डोळे सगळं गेलं आता सगळं. मला 1 दिवस सुद्धा मी आता मुश्किलीने 1 तासभर फक्त आलेलो आहे तेव्हा हे बघा. आणि त्या शहरामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रांताला, तहसीलदारला, सगळ्यांना सांगायला शिवला. मला हे अतिक्रमण बाजूला करायला सांगा लवकर. आणि रोजचे नगरपालिकेला माणसं आहेत ना, आपण त्यांना पगारी ठेवलेले आहेत, करतात काय ते लोक, एक त्या बदला केला पाहिजे त्यांचा. त्याच्यामुळे त्यांच्यावर तरी कारवाई केली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे साहेब. बरोबर, तुम्ही जरा स्ट्रिक्टली करा. फळांचं वेगळं करा, माशांचं वेगळं करा, सगळे वेगवेगळे झोन करा. मला ट्रेन पकडायची मला 8 वाजता